माणसं पर्वत जिंकतात, पण काही माणसं स्वतः पर्वतासारखी उंच होतात. निम्सदाई हे त्यापैकीच एक नाव होतं. आज पर्वत उभे आहेत, पण त्यांना जिंकणारा एक योद्धा कायमचा शांत झाला आहे. जगप्रसिद्ध नेपाळी ब्रिटिश गिर्यारोहक निर्मलपुरजा म्हणजेच निम्सदाई पाकिस्तानमधील ब्रॉड पीक वरील भीषण हिमस्खलनात आपल्यातून निघून गेले. या दुर्दैवी घटनेत त्यांच्या मोहिमेतील इतर सदस्यांचाही मृत्यू झाला. आज आपण याच महान गिर्यारोहक निम्सदाई यांची प्रेरणादायी कहाणी जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी संध्या आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. 30 जुलै हा दिवस गिर्यारोहण विश्वासाठी काळा दिवस ठरला. जगाला नथिंग इज इम्पॉसिबल हा विश्वास देणारे, अशक्याला शक्य करून दाखवणारे नेपाळी ब्रिटिश गिर्यारोहक निम्सदाई आता आपल्यात राहिले नाहीत. ही बातमी केवळ नेपाळसाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी एक मोठा धक्का होती. गिव्हिंग अप इज नॉट इन द ब्लड सर, इट्स नॉट इन द ब्लड हे फक्त एक वाक्य नव्हतं, तो निम्सदाई यांच्या संपूर्ण आयुष्याचा मंत्र होता. त्यांनी प्रत्येक मोहिमेत, प्रत्येक संकटात आणि प्रत्येक अशक्य वाटणाऱ्या शिखरावर हा विश्वास कृतीतून सिद्ध करून दाखवला. निर्मलपुरजा यांचा जन्म 25 जुलै 1983 रोजी नेपाळमधील म्यादी जिल्ह्यात झाला होता. निम्सदाई म्हणून जगभर ओळखले जाणारे 43 वर्षीय पुरजा हे ब्रिटनच्या लढाऊ दलाचे माजी सैनिक होते. 2021 मध्ये हिवाळ्यात K2 शिखरावर यशस्वी चढाई करणाऱ्या 10 नेपाळी गिर्यारोहकांच्या ऐतिहासिक पथकातही पुरजा यांचा समावेश होता. निम्सदाई हे फक्त गिर्यारोहक नव्हते, तर ते धैर्य, जिद्द आणि अशक्य वाटणाऱ्या स्वप्नांना वास्तवात उतरवण्याचे जिवंत उदाहरण होते. ब्रिटनच्या गोरखा रेजिमेंट आणि स्पेशल बोट सर्व्हिस मध्ये सेवा दिल्यानंतर त्यांनी पर्वतांना आपलं आयुष्य समर्पित केलं. 2019 मध्ये त्यांनी प्रोजेक्ट पॉसिबल अंतर्गत जगातील 8000 मीटर पेक्षा उंच असलेली सर्व 14 शिखरे अवघ्या 6 महिने आणि 6 दिवसात सर करत इतिहास घडवला. ज्या विक्रमासाठी इतरांना जवळपास 8 वर्ष लागली होती, तो त्यांनी केवळ 6 महिन्यात पूर्ण करून संपूर्ण जगाला थक्क केलं होतं. त्यांनी केवळ विक्रम मोडले नाहीत, तर लाखो तरुणांना स्वप्न पाहण्याची हिंमत दिली. हिवाळ्यात K2 सारख्या सर्वात धोकादायक शिखरावर पहिली यशस्वी नेपाळची मोहीम असो किंवा ऑक्सिजन शिवाय कठीण शिखरांवर केलेली चढाई, प्रत्येक यशाने त्यांनी मानवाच्या क्षमतेची नवी व्याख्या लिहिली. त्यांच्या आयुष्यावर आधारित 14 पीक्स नथिंग इज इम्पॉसिबल या डॉक्युमेंटरीने जगभरातील असंख्य लोकांना प्रेरणा दिली. पण नियतीने एक वेगळाच निर्णय घेतला. ब्रॉड पीक वर घडलेल्या विनाशकारी दुर्घटनेत गिर्यारोहण जगतासह जगभरातील अब्जावधी चाहत्यांना कधीही न भरून निघणारा धक्का दिला. मिळालेल्या माहितीनुसार निर्मलपुरजा यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेमध्ये जगभरातील विविध देशातील अनुभवी गिर्यारोहक सहभागी झाले होते. या 10 सदस्यांच्या संघात 5 नेपाळचे गिर्यारोहक, पाकिस्तानचे प्रसिद्ध गिर्यारोहक, ओमनच्या पहिल्या महिला एव्हरेस्ट तसेच चीनच्या एका नागरिकाचाही समावेश होता. निर्मलपुरजा यांच्यासह गिर्यारोहक निम्मा डेव्हिड शेर्पा आणि तेजन गुरुंग यांच्या मालकीच्या एलिट एक्सपेडिया संस्थेने इंस्टाग्रामवर निवेदन प्रसिद्ध करत पुरजा यांच्यासह इतर सदस्यांच्या निधनाची माहिती दिली. पाकिस्तानातील काराकोरम पर्वतरांगेत 8051 मीटर उंच ब्रॉड पीकवर झालेल्या भीषण हिमस्खलनानंतर हे गिर्यारोहक बेपत्ता झाले. या मोहिमेत 6 नेपाळी गिर्यारोहक, पाकिस्तानी, ओमान, अमेरिका आणि चीन मधील प्रत्येकी एक गिर्यारोहक सहभागी होते. गुरुवारी सकाळी सुमारे 9 वाजता हिमस्खलन झाल्यानंतर सर्वांचा संपर्क तुटला होता. जगातील 12वे सर्वात उंच आणि अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या या शिखरावर अनेक स्वप्न कायमची थांबली. मात्र निर्मलपुरजा यांनी धैर्य, जिद्द आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवण्याची जी प्रेरणा जगाला दिली, ती त्यांच्या कार्यातून कायम जिवंत राहील. ब्रॉड पीकच्या बर्फाखाली कदाचित एका महान गिर्यारोहकाचा प्रवास थांबला असेल, पण त्याने उभी केलेली प्रेरणादायी शिखरे कधीच कोसळणार नाही. निम्सदाई यांनी जगाला फक्त पर्वत जिंकण्याची कला शिकवली नाही, तर स्वतःच्या मर्यादांवर विजय मिळवण्याची हिंमत दिली. निम्सदाई यांचा शरीर पर्वतांनी स्वतःमध्ये सामावून घेतलं असलं तरी त्यांची जिद्द, विश्वास जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात कायम घुमत राहील. शिखर जिंकणं ही त्यांची ओळख नव्हती, तर अशक्य वाटणाऱ्या स्वप्नांनाही शक्य करून दाखवणं हीच त्यांची खरी ओळख होती. निम्सदाई यांचा प्रवास कदाचित थांबला असेल, पण निम्सदाईंमुळे सुरू झालेली लाखो स्वप्नांची चढाई कधीच थांबणार नाही. निम्सदाईंची प्रेरणा प्रत्येक गिर्यारोहकाच्या पावलात, प्रत्येक धैर्यवान मनात आणि प्रत्येक उंच भरारीत घेणाऱ्या स्वप्नात सदैव जिवंत राहील.